हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं हा जो 34 साईजचा ब्लाऊज आहे तर याचा कटिंगचा व्हिडिओ मी याआधी चॅनलवर टाकलेला आहे, तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मागे हुकांचा ब्लाऊज आहे तर तो कसा शिवायचा ते खूप सोप्या पद्धतीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे बघा बाहीची कटिंग केलेली आहे आणि या पद्धतीने बघा दोघं साईडच्या बाह्या या पद्धतीने ठेवायच्या। तुम्हाला जर अस्तर आणि कापड कसं जोडायचं तर ते डिटेलमध्ये पाहायचं असेल तर त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर दिलेला आहे, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। आता इथे बघा बाहीला खालून मी अर्धा इंचावरती शिवलं, शिलाई टाकली। त्याच्यानंतर बघा वरून एक दाब टीप द्यायची आणि या पद्धतीने बाही आपली व्यवस्थित फोल्ड होते आणि वरून परत एक टीप टाकायची आहे। आता बघा संपूर्ण अस्तरला या पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथं तर खूप सोपी पद्धत आहे अस्तर कसं जोडायचं ते। तर दुसऱ्या साईडची सुद्धा बाही त्याच पद्धतीने घ्यायची। आता इथे तुम्ही बाहीमध्ये जेवढं मार्जिन सोडलं असेल तेवढं तुम्ही शिलाई मारायचं आहे, कारण मी इथं 1 इंच घेतलं होतं तर अस्तरवर खाली मी अर्धा इंचावरती शिलाई मारली आणि वरती सुद्धा मी शोल्डर जेव्हा जॉईन करणार बाही ब्लाऊजला जोडणार तेव्हा अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल, म्हणजे ती बाही आपली व्यवस्थित इथं उंचीला राहील। तर आता बघा या साईडची बाही सुद्धा याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण बाहीला शिलाई टाकून घ्यायची आहे। आता इथे बघा चेक करायचं व्यवस्थित बाही आपल्या दोघं साईडच्या बाह्या आहे ते व्यवस्थित आहे की नाही। आता इथे बघा एक्स्ट्राचा कापड असेल तर तो व्यवस्थित लगेच कट करायचा। तर दुसऱ्या साईडचं सुद्धा त्याच पद्धतीने बघा, तर व्यवस्थित असं धागे वगैरे असतील तर ते कटिंग करायचे, कारण तेवढंच आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग वाढतं। आता इथे बघा प्रिन्सेसची जी कटोरी होती ती घेतलेली आहे मी। आता अस्तरचं कापड म्हणजे एका साईडचं उचलून त्या साईडला ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्याला ते उलट्या साईडने अस्तर जोडायचं असतं। तर बघा या पद्धतीने व्यवस्थित दोघं साईडचं आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। तर इथं बघा एक्स्ट्राचा कापड दिसतो तो लगेच कट करून घ्यायचा, म्हणजे तेवढं आपलं काम इथं इझी होतं ते ब्लाऊज शिवताना। तर बघा इथं व्यवस्थित मी एका साईडचं कटिंग करून घेतलं। आता दुसऱ्या साईडचं सुद्धा आपली कटोरी आहे ती व्यवस्थित ठेवायची आहे बघा, आणि व्यवस्थित असं शिलाई टाकून घ्यायची, म्हणजे कापड आणि अस्तर आहे ते व्यवस्थित यायला पाहिजे, म्हणजे गोळ वगैरे कुठे यायला नाही पाहिजे। तर त्यासाठी व्यवस्थित चेक करायचं, त्याच्यानंतर शिलाई टाकायची आहे। तर बघा या पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं, म्हणजे फिनिशिंग तेवढं आपल्या ब्लाऊजला राहतं। आता इथे बघा पुढचा जो पार्ट आहे तो इथं मी घेतलेला आहे, तर त्याचा एकदम व्यवस्थित असं मस्त डिझाईनचा ब्लाऊज आहे। तर पुढे डिझाईन दिलेली होती त्यासाठी। आता बघा गळा जो होता तो थोडासा किंचित मला अजून थोडा मोठा पाहिजे होता कस्टमरला, तर त्यासाठी मी खाली अजून थोडंसं करून घेतलं, ते पाव इंच खाली करून घेतलं, म्हणजे ते 1.5 इंचावरती असेल। आता जो गळा आपण आखलेला आहे त्याला डार्क करून घ्यायचं आणि या पद्धतीने छापून घ्यायचं आहे बघा। तर बघू शकता या पद्धतीने गळा जो आहे कट न करता या पद्धतीने छापायचा आहे, म्हणजे काय होईल आपल्याला म्हणजे एक्स्ट्राचे तिथं बघा आपल्याला मार्जिन हवी असते कट्स मारायला छोटे छोटे, तर त्याच्यामुळे काय होतं गळा जो आहे तो फिनिशिंगमध्ये आतल्या साईडला फोल्ड होतो, आणि आपण जर डायरेक्ट कटिंग केलं तर गळा आपल्याला हवा असतो त्याच्यापेक्षा मोठा होतो। तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करायचं आहे जर तुम्ही नवीन शिकत असाल तर। आता बघा मेन कापड आहे त्याच्यावरती मी त्याचा कापड जो आहे तर तो त्याची सरळ बाजू आहे ती वरच्या साईडने ठेवली आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे। आता बघा टाचांचा वापर करायचा आणि व्यवस्थित इथं बघा आता गळा जसा इथं खडूने मार्किंग केलेली दिसते तर ती त्याच्यावरती आपल्याला इथं शिवून घ्यायचं आहे। तर पहा या पद्धतीने। आता इथं बघा पाव इंचाची मार्जिन सोडून मी इथं गळा आहे तो कटिंग करते, म्हणजे आपल्याला कट्स मारायला सोपं जाईल आणि गळा आहे तो आपल्याला आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड करता येईल त्यासाठी। आता जिथं आपण बघा इथं कोण आलेले आहे त्रिकोण आहे तिथं आपल्याला कट्स मारायचे आहे व्यवस्थित। आता बघा या पद्धतीने आपल्याला उलट्या बाजूने मी अस्तरवरती घेतलेलं आहे आणि खालून व्यवस्थित चेक करत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर तुम्ही इथं कॅनव्हासचा सुद्धा वापर करू शकता, पण आपण बिना कॅनव्हासचा वापर करता पण हा गळा फिनिशिंगमध्ये इथं त्याचा आकार आपण देऊ शकतो। तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर सेम तुम्ही याच पद्धतीने कॅनव्हासवरती गळा आखायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं बघा या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे। आता संपूर्ण अस्तरला बघा व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची एकदम कोपऱ्यावरती। तर पहा इथं या पद्धतीने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो कापड दिसतो तो लगेच कट करायचा आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं गळ्याचा जो आकार आहे तर तो पुढचा गळा घेऊ शकता।
तर बघा इथं व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं। तर याआधीसुद्धा मी मागे हुकांचा ब्लाऊज आहे त्याची कटिंगचा व्हिडिओ जे आहे ते टाकलेले आहे, तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। तुम्हाला पुढचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या पद्धतीने आवडत असेल पाहायला तर तो तुम्ही मला कमेंट करू शकता, त्यानुसार मी व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल। आता इथे बघा पाठीमागचा पार्ट घेतलेला आहे। आता गळा रुंदी इथं 2.5 इंच घ्यायची आहे बघा व्यवस्थित, आणि खालून मी चेक करून घेते म्हणजे 3.5 इंच, म्हणजे गळा आहे तो 11 इंच त्यांचा येतो। तर आता बघा वरती आपण गळा रुंदी 2.5 इंच घेतली, खाली मी इथं 3 इंच घेतलेली आहे आणि या पद्धतीने बॉक्स तयार करायचा आहे गळ्यासाठी। आणि सिंपल असा मी इथं गोल गळ्याचा आकार देते। तर इथं बघा आपण जो पुढच्या भागासाठी गळ्याचा शेप दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता। आणि या पद्धतीने बघा मी इथं सिंपल असा गोल गळा घेतलेला आहे, कारण कस्टमरने सांगितलेलं होतं त्यानुसार मी शिवलेला आहे ब्लाऊज त्यासाठी। आता इथं बघा पाठीमागचा पार्ट म्हणजे आपलं कटिंग करताना इथं जो पाठीमागचा गळा काढलेला आहे बघा, तर तो इथं मी खुली बाजूकडून कटिंग केलेला होता, म्हणजे त्याचे 2 पार्ट होतील बघा इथं। आता हा एका साईडचा गळा आहे तो या साईडने छापून घेऊया आपण, म्हणजे दुसऱ्या साईडला सुद्धा सेम तसाच येईल आपल्याला। तर बघा इथं मी छापून घेतला। आता खडूने मार्किंग जशी दिसते त्याच्यावरती फिरून घ्यायचं आहे आपल्याला बघा या पद्धतीने, म्हणजे डार्क करून घ्यायचं म्हणजे आपल्याला शिलाई टाकायला सोपं जाईल। तर बघा इथं मी डार्क करून घेतलं खडूने। हा बघा असा डीपमध्ये येणार आहे आपला पाठीमागचा गळा। आता जो आपल्याला पाठीमागचा जो पार्ट होता त्याची सरळ बाजू ठेवलेली आहे कापडाची, आणि त्याच्यावरती हा गळा छापलेला आहे तो ठेवायचा आहे। आता इथे सुद्धा टाचांचा वापर करायचा, व्यवस्थित टाचन टोचून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने। आता इथे 2 पार्ट आहे ते मी सेपरेट करून घेते म्हणजे शिलाई मारायला सोपं जाईल। आता इथं गळा जसा आहे तसा इथं बघा शिवून घ्यायचा। आता खालून बघा आपल्याला अर्धा इंचवरती मार्किंग करायचं आहे, म्हणजे तिथे सुद्धा आपल्याला शिलाई मारायची आहे। तर इथं बघा खाली सुद्धा तुम्ही इथं कमरपट्टी लावायची असेल तर लावू शकता। तर सिंपल अशी मी टिप टाकून घेतली इथं अर्धा इंचवरती। आता बघा खालून एक्स्ट्राचं कापड होतं ते कटिंग करून घ्यायचं। आता इथं 1/2 इंचपेक्षा कमी अंतर सोडून कापड कटिंग करायचं आहे, आणि जिथं आपला राऊंड शेप आहे तिथं गळ्याला संपूर्ण असं इथं कट्स मारायचे आहे, म्हणजे गळा आपला एकदम व्यवस्थित दुसऱ्या साईडला पलटी होत होतो। आता इथे वरून दाबटीप द्यायची गळ्याला आपल्याला फिनिशिंगमध्ये। तर बघा इथं आता इथं बघा ब्लाऊज जो आहे तो संपूर्ण डिझाईन भरलेला आहे, तर लेस वगैरे त्याला काही यूज नाही करायची मला। तर बघा इथं या पद्धतीने आपल्याला अस्तरला शिलाई मारायची आहे संपूर्ण अस्तरला। तेवढंच आपलं अस्तर आणि कापड जे आहे ते व्यवस्थित जॉईंट होईल आणि फिनिशिंगमध्ये ते दिसेल। आता बघा एक्स्ट्राचा कापड दिसतोय तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला जे पार्ट आहे ते जोडताना सोपं जाईल। आता दुसऱ्या साईडचे सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला बघा खालून अर्धा इंच शिवायचा आहे कमरेच्या साईडने, आणि गळा बघा इथं खडूने मार्किंग केलेली आहे आपण, सेम त्याच्यावरती फिरून आपल्याला शिलाई टाकायची आहे। आता खाली कमरेच्या तिथं एक्स्ट्राचा कापड होता तो इथं मी कटिंग करून घेतला। त्याच्यानंतर बघा गळा होता तो 1/2 इंच एक्स्ट्रा कापड सोडून मी छोटे छोटे कट्स दिले आणि या पद्धतीने पलटी करून घेतला पाठीमागचा पार्ट आहे तो। आता संपूर्ण अस्तरला आपल्याला फिनिशिंगमध्ये इथं शिलाई टाकायची आहे। आता या पद्धतीने बघा थोडं थोडं पकडायचं आहे, आणि जसं इथं गळ्याचा शेप दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने अस्तर आणि कापड व्यवस्थित पकडायचं आणि संपूर्ण अस्तरला इथं शिलाई टाकून घ्यायची आहे। तर बघा इथं या पद्धतीने शिलाई टाकायची। आता इथे बघा शिलाई टाकून झाल्यावर जे एक्स्ट्राचं कापड दिसतंय ब्लाऊज पीसचं ते आपल्याला कटिंग करायचं आहे। तर बघा इथं या पद्धतीने संपूर्ण अस्तर आपण इथं एक्स्ट्राचं कापड होतं ते कटिंग करून घेतलं। आता इथं बघा आपल्याला पाठीमागचे जे टक्स आहे ते घ्यायचे आहे। तर गळ्याकडून बघा इथं मी 4.5 इंच घेतलं, आणि वरती बघा गळा तुमचा जेवढा लहान मोठा असेल तसं तुम्ही टक्स घ्यायचा आहे। तर इथं मी 3.5 इंचाचा घेतलेला आहे। आता अर्धा इंच खाली घ्यायचा आणि या पद्धतीने डबल टिप टाकून शिलाई लोक करायची। तर बघा इथं एका साईडचा आपण टक्स घेऊन घेतला, दुसऱ्या साईडला सुद्धा बघा 4.5 इंच घ्यायचं, आणि वरती बघा 3.5 इंच घेतले मी। आता या पद्धतीने आपल्याला टक्सची मार्किंग करून टक्स आहे ते शिवून घ्यायचे आहे। तर बघा खाली मी अर्धा इंच घेतलं, आणि या पद्धतीने आपल्याला डबल टिप टाकून शिलाई लोक करायची आहे। आता पाठीमागच्या भागाला बघा हुक कसे लावायचे ते जी हुकपट्टी, तर उलट्या साईडच्या भागाला आपल्याला हुकपट्टी लावायची आहे।
तर त्यासाठी बघा इथं मी कापड घेतलेलं आहे. आता या पद्धतीने बघा फोल्ड करून ठेवला आणि खालचं कापडसुद्धा आतल्या साईडला फोल्ड केलेला आहे. आता सिंपल असं बघा वरून एक दाबटीप द्यायची. त्याच्यानंतर बघा या पद्धतीने घडी घालून व्यवस्थित आपल्याला ॲडजस्ट करून तो कापड लावायचा आहे. म्हणजे आपल्याला इथं हुकपट्टी लावायची आहे त्यासाठी. आता एकदम कोपऱ्यावरती तिथं शिलाई मारून घ्यायची बघा आणि दोघं साईडला शिलाई लॉक करायची आहे, जेणेकरून शिलाई जी आहे ती निघणार नाही. आता एकदम कोपऱ्यावरती सुद्धा तिथं मी एक दाबटीप दिलेली आहे फिनिशिंगसाठी. आता बघा जो आपला उजवा हात आहे त्या हाताला तो पार्ट आहे तो उलट्या साईडने ठेवायचा आणि या पद्धतीने बघा आपल्याला लूपपट्टी लावायची आहे. आता वरून एक दाबटीप द्यायची. आता बघा व्यवस्थित कापड आहे ते याच पद्धतीने फोल्ड करायचं आहे आपल्याला. तर बघा असं ती पट्टी आपली एक्स्ट्राची असते. तर इथं मी 3 हुक लावणार आहे. त्यासाठी बघा 3 आय बनवणार आहे मशीनने. त्याच्यानंतर बघा हाताने सुद्धा आपल्याला या ठिकाणी आय बनवायचे आहे, कारण हे पाठीमागच्या भागाला हुक राहणार आहे. तर या पद्धतीने बघा व्यवस्थित असे हुक शिवायचे आहे आपल्याला आणि आयसुद्धा हाताने करायची आहे. तर बघा असं या पद्धतीने एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करायचे. तर बघा हुकपट्टी आपली इथं रेडी झालेली आहे पाठीमागच्या भागाची. आता पुढचं पार्ट कसं जोडायचं तर बघा, तर हा आहे पुढचा पार्ट आहे, पुढचा गळा आहे तो आणि या दोघं साईडच्या आपल्या प्रिन्सेसच्या कटोऱ्या आहेत. तर आता बघा जी कटोरी आहे ती खाली सरळ बाजूने ठेवली आणि गळ्याचा जो पार्ट होता त्याला मी उलट्या साईडने ठेवते बघा आणि खालून शिवते. म्हणजे जसं आहे तसं गोल गोल फिरत आपल्याला शिलाई मारायची आहे. तर इथे सावकाशपणे शिलाई मारायची, कारण ओढायचं नाही आहे, कारण ओढलं तर आपला कापड जो आहे तो एक्स्ट्रा वाढेल. आता इथे बघा या ब्लाऊजची कटिंग परफेक्ट होती. त्यासाठी बघा कापड जो आहे तो थोडासुद्धा उरला नाही. जसा आहे तसं व्यवस्थित इथं कटिंग केला होता तसा परफेक्ट आलेला आहे. तर पहा इथं पफसुद्धा व्यवस्थित आलेला आहे आणि हा कस्टमरचा ब्लाऊज आहे, त्यांना एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसलेला आहे. आता दुसऱ्या साईडची कटोरीसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने शिवायची आहे. तर बघा ती कटोरीसुद्धा मी उलट्या साईडने ठेवलेली आहे, म्हणजे सरळ बाजूने ठेवली आणि पुढचा जो गळा आहे तो पार्ट जो आहे त्याला उलट्या साईडने ठेवायचा आहे. आणि असं बघा तुम्ही मार्जिंगमध्ये जेवढं एड केलं असेल तेवढं तुम्ही इथं सोडायचं आहे, म्हणजे शिलाई मारायला. तर इथं मी अर्धा इंच किंवा पाव इंचाचं मार्जिंग धरून इथं शिलाई मारून घेते. आता डबल टिप लगेच टाकायची आपल्याला. तर या पद्धतीने बघा व्यवस्थित आता दोघं साईडची आपल्या प्रिन्सेसच्या ज्या कटोऱ्या आहेत त्या इथे शिवून झालेल्या आहे. आता आपल्याला कमरपट्टी लावायची आहे. तर कमरपट्टी बघा मी अस्तरची लावणार आहे आणि इथं बघा आपण जी पाठीमागच्या भागाला कमरपट्टी लावतो ती कमी राहते. तर ही पुढे आपल्याला बघा 3 इंचची जरी आपण अस्तरचं कापड घेतलं म्हणजे क्रॉसपट्टी सारखं आपण इथं शिवायचं आहे. म्हणजे काय होतं खालून जो ब्लाऊज आहे तर तो एकदम व्यवस्थित बसतो. तर त्यासाठी बघा इथं मी 3 इंचचं कापड घेतलेलं आहे. तर सरळ असं आहे बघा. तर जेवढं शक्य असेल तेवढं थोडं मोठा कापड घ्यायचा, म्हणजे आपलं इथं आपण कमरपट्टी जे लावणार आहे ती क्रॉसपट्टीसारखी येते. आता इथं बघा 3 इंचचं कापड आहे. आता एका साईडला बघा किंचित थोडंसं फोल्ड करायचं आणि शिवून घ्यायचं आहे आपल्याला बघा या पद्धतीने. तर संपूर्ण असं आपल्याला ही पट्टी शिवून घ्यायची आहे. तर बघा इथं आता बघा पुढचा जो पार्ट आपण शिवलेला आहे तर तो आपल्याला सरळ बाजूने ठेवायचा आहे आणि जी शिलाई दिसते बघा त्याची उलटी साईड जी आहे ती उलट्या हाताकडे ठेवायची आणि जिथं बघा आपण दोघं पार्ट जोडलेले आहे ते तिथे आपल्याला एक छोटीशी चुनी घ्यायची आहे, म्हणजे अशी प्लेट घ्यायची आहे बघा आणि अर्धा इंचावरती आपल्याला शिलाई टाकायची आहे. तर दोघं साईडला जिथे आपण पार्ट आहे ते जॉईंट केलेले आहे तर तिथं आपल्याला या पद्धतीने एक प्लेट टाकून घ्यायची आहे, जेणेकरून ती पट्टी आपली आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होते. आता एक्स्ट्राचं होतं ते मी कटिंग करून घेतलं. तर परत एक दाबटीप द्यायची आपल्याला बघा इथं या प्रकारे व्यवस्थित अशी दाबटीप द्यायची. आता बघा उलट्या साईडने आपल्याला व्यवस्थित ते प्रेस करून आपल्याला या पद्धतीने पकडायचं आहे बघा आणि जी आपण टीप टाकलेली आहे तर तिच्यावरती शिलाई मारायची आहे, म्हणजे आतल्या साईडहून सुद्धा आपलं ते ब्लाऊज आहे तो फिनिशिंगमध्ये दिसेल. आणि बघा जिथं जी चून घेतली होती आपण तर तिला व्यवस्थित करायचं आणि त्याच्यानंतर या पद्धतीने शिलाई टाकायची आहे. तर बघा असं थोडं थोडं पकडत आपल्याला
या पद्धतीने टीप टाकायची आहे। तर खूप सोपी पद्धत आहे बघा। तर कमरपट्टी लावताना सुद्धा पाठीमागच्या भागाला जरी लावत असाल तरी याच पद्धतीने लावायची आहे। तर पहा इथं एक्स्ट्राचे धागे आणि कापड असेल तो कट करून घ्यायचा। तर बघा इथं हा पुढचा पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे। आणि बघा इथं जी पट्टी आपण लावलेली आहे तर ती एकदम अशी क्रॉस पट्टीसारखी वाटते। आता बघा सरळ बाजूकडून तो कापड ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला उलटा फिरवून पाठीमागचा पार्ट ठेवायचा आहे उलट्या साईडने। आणि ज्या बाजूला गळा आहे तर त्या साईडला बघा डबल टिप टाकून शिलाई लॉक करायची, जेणेकरून जेव्हा ब्लाऊज घालणार तर ती शिलाई जी आहे ती निघणार नाही याच्यासाठी। आता इथे बघा फिटिंगच्या साईडने सुद्धा कापड चेक करायचं आहे। दोघं पार्ट आहे ते व्यवस्थित चेक करायचे। एक्स्ट्रा वाटत असेल तर ते या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघा किंचित थोडंसं 2-3 लाईन असतील तेवढं मी कटिंग करून घेतलं। आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला शोल्डर त्याच पद्धतीने जॉईंट करायचे आहे। आता मार्जिंगमध्ये आपण अर्धा इंच घेतलं होतं, तर जेव्हा आपण अस्तर खालीच्या साईडला म्हणजे शिलाई मारली कमरेच्या साईडला तर अर्धा इंच फोल्ड करून ते शिलाई मारलं होतं। मग आपल्याला शोल्डर जोडताना अर्धा इंच शोल्डर जॉईंट करायचं आहे। आता बघा व्यवस्थितपणे या पद्धतीने चेक करून घ्यायचं। आता या ठिकाणी आपल्याला बाही जॉईंट करायची आहे। आता बघा इथं या साईडला बघा माझ्यासमोर मी पुढचा जो पार्ट आहे तो ठेवलेला आहे आणि तिकडच्या साईडला आपला पाठीमागचा पार्ट आहे। आता बाही सुद्धा चेक करायची बघा। आता जे पुढचा जो आकार दिसतोय तो या साईडला यायला पाहिजे, तर त्या साईडने बाही घ्यायची आहे। आता इथे बघा बाही व्यवस्थित फोल्ड करायची उलट्या साईडने आणि सेंटर पॉईंट काढायचा आहे। आता जिथं शोल्डर आपण जॉईंट केलेलं आहे तर तिथं आपल्याला जो पॉईंट आपण घेतलेला आहे तो त्या ठिकाणी ठेवायचा आणि जेवढी बाही आपल्याला पाहिजे तेवढे तिथे मोजून घ्यायची। त्याच्यानंतर एक्स्ट्रा असेल तिथून आपण शिलाई मारायची आहे आणि जसं आहे तसं फिरवायचं आहे, ओढायचं नाही। तर या पद्धतीने बघा व्यवस्थितपणे मी इथं शिलाई टाकून घेतली। आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने शिवायचं आहे। आता बघा जसं राऊंड इथं आपण कटिंग केलेलं आहे तसं सेम असं फिरवत फिरवत आपल्याला इथं शिलाई टाकायची असते। तर खूप सोपी पद्धत आहे बघा। या पद्धतीने व्यवस्थितपणे शिलाई टाकून घ्यायची। त्याच्यानंतर बघा या टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण अशी इथं बाहीला आपल्याला इथं शिलाई टाकायची आहे डबल टिप। तर पहा इथं आपली बाही इथं व्यवस्थितपणे रेडी झालेली आहे। आता सरळ बाजूकडूनच आपल्याला एक शिलाई टाकायची आहे एकदम कोपऱ्यावरती, जेणेकरून आतल्या साईडला त्याचे धागे वगैरे निघणार नाही याच्यासाठी। आणि तेवढाच ब्लाऊज जो आहे तो आपला फिनिशिंगमध्ये दिसतो। तर बघा इथं मी शिलाई टाकून घेतली। एक्स्ट्राचे जे कापड दिसतं ते कटिंग करून घ्यायचं। तर पहा इथं बाही आपली व्यवस्थित आलेली आहे। त्याच्यानंतर बघा दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने जॉईंट करायची आहे। तर सर्वात पहिले बघा बाहीचं सेंटर काढायचं या पद्धतीने। त्याच्यानंतर आपण जिथं शोल्डर जॉईंट केले तिथं ठेवायचं आहे आणि या पद्धतीने अर्धा एका साईडचं शिवायचं आहे सर्वात पहिले बघा। तर जसं तुम्हाला शक्य होत असेल तसं तुम्ही या पद्धतीने शिवायचा प्रयत्न करायचा, म्हणजे ब्लाऊजला बाही जोडायची या पद्धतीने। बघा आता दुसऱ्या साईडने फिरवून घेतली मी बाही आणि सिंपल असं इथं जसं आहे तसं गोल फिरवत घ्यायचं आहे। तो कापड आहे तो ओढायचा नाही, जसं आहे तसं फिरवायचं आहे। आता बघा इथं या पद्धतीने मी शिलाई टाकून घेतली। आता संपूर्ण बाहीला आपल्याला इथं परत एक दाब टिप म्हणजे शिलाई टाकायची आहे डबल टिप। तर पहा इथं व्यवस्थितपणे मी शिलाई टाकून घेतलेली आहे। आता सरळ बाजूकडून आपल्याला एक टिप टाकायची आहे। त्याआधी बघा दोघं बाह्या आपल्या बरोबर आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे। तर इथं बघा व्यवस्थित आलेले आहे। त्याच्यानंतर सरळ बाजूकडून आपल्याला एक टिप टाकायची आहे, जसं आपण त्या तिकडच्या साईडला केलं तसंच सेम। आणि एक्स्ट्राचं कापड असेल तर तो कट करून घ्यायचा आहे। तर तुमची जर बाही शिवताना कमी पडत असेल तर तुम्ही या ब्लाऊजचा जो कटिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर प्रत्येक ब्लाऊजचे पेपर कटिंगसहित मी बाहीची कटिंगसुद्धा दाखवत असते। तर तुम्ही बाहीची घडी आणि बाही कशी कटिंग करायची त्या साईडसाठी तर ते तुम्ही नक्की बघा आणि बाहीची कटिंग एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला जमेल। तर आता इथं बघा उलट्या साईडने सुद्धा आपल्याला एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे। तर खालचा कापडसुद्धा व्यवस्थित करायचा आणि व्यवस्थित इथं स्टार्टिंगला शिलाई लॉक करायची, त्याच्यानंतर शेवटीसुद्धा आपल्याला शिलाई लॉक करायची आहे। आता दुसऱ्या साईडने सुद्धा तसंच बघा मी इथं या पद्धतीने शिलाई मारून घेते, बघू शकता तुम्ही।
तर एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे आपल्याला। आता फिटिंग तुमचं जसं असेल तसं ब्लाऊजवरनं तुम्ही माप जर घेतलं असेल तर ते माप इथं टाकायचं आहे, दंडघेरचं माप। तर इथं 6 इंच दंड होता त्यांचा, तर इथं बघा 6 इंचावरती मार्किंग केली। त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढची जी मापं आहे ती टाकायची आहे। तर गळ्याचं बघा सेंटर दिसतंय, तिथून मी 8.5 इंच घेतलेलं आहे आणि कमरेच्या साईडला बघा जिथं आपण शिलाई टाकलेली आहे कमरेच्या साईडला, तर तिथून मी 1.25 इंच घेतलेला आहे। तर या पद्धतीने तुम्हाला बघा फिटिंग जर व्यवस्थित जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने फिटिंग करायची। आणि नंतर जो मेन आपला ब्लाऊज असतो फिटिंगचा, जो मापाचा दिलेला असतो कस्टमरचा, तर तो चेक करायचा आहे। तर त्यांच्या कमरेचं माप घेऊन तुम्ही ब्लाऊज तुमचा जो फिटिंग केलेला आहे तर तो चेक करायचा। तर सारखं असेल तर राहू द्यायचा आणि एक्स्ट्राचा जर टिप असेल तर तुम्ही एक शिलाई काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना व्यवस्थित फिटिंग करून तुम्ही या पद्धतीने देऊ शकता। आता बघा 3 पॉईंट जोडायचे या पद्धतीने बघा आणि शिलाई टाकून घ्यायची आहे। तर किती सोपी पद्धत आहे ब्लाऊज फिटिंग करण्यासाठी। तर पहा इथं या पद्धतीने फिटिंग झालेली आहे आपली। आता कमर चेक करून घ्यायचं आहे। तर हुक पट्टी होती तिथून सरळ असं पकडायचं टेप बघा, म्हणजे या टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे। तर या ब्लाऊजचं बघा 28.5 कंबर होतं आणि हा 34 साईजचा ब्लाऊज आहे। तर बघा या पद्धतीने सिंपल अशी आपली फिटिंग झालेली आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल। पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा। आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।